यानंतर बातमी आहे आणखी एका युद्धातून। इस्रायल हमास युद्धाला आता 1.5 वर्षांहून अधिक काळ उलटून गेलाय। युद्ध थांबण्याऐवजी अधिक चिघळताना दिसतंय आणि त्याहूनही गंभीर परिस्थिती आहे ती गाझातील सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांची। आंतरराष्ट्रीय मदत तर पुरवली जाते, मात्र ही मदत घेण्यासाठी जाणाऱ्या पॅलेस्टिनींचा इस्रायली हल्ल्यांमध्येच बळी जातोय। शिवाय अपुऱ्या अन्न पुरवठ्यामुळे भूक बळी जात आहेत ते वेगळेच। आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात सुमारे 59,000 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय, तर कुपोषणामुळे, उपासमारीमुळे तसंच अन्न घेण्यासाठी जाताना होणाऱ्या हल्ल्यांमुळे सुमारे 900 जणांचा मृत्यू झालाय। पाहूया हमास इस्रायली भांडणात युद्धबळी ते भूकबळीपर्यंतचा पॅलेस्टिनींचा हा प्रवास। गाझामध्ये इस्रायली हल्ले सुरूच। बॉम्ब हल्ल्यांमध्ये 59,000 पॅलेस्टिनी ठार। गाझामध्ये कुपोषण, उपासमारीचेही अनेक बळी। 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेलं हमास इस्रायल युद्ध अद्याप थांबलेलं नाही। कतारमध्ये दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत, मात्र त्यात यश येत नाहीये। अशात आता इस्रायलनं हल्ले अधिक तीव्र केलेत। गाझाच्या मध्यभागातही इस्रायलकडून हल्ले केले जात आहेत। काही दिवसांपूर्वीच इस्रायलकडून गाझाच्या देर अल बलाह या शहरात पूर्वसूचना देऊन हल्ले करण्यात आले। त्याआधी तिथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात विस्थापित व्हावं लागलं। खरं तर पॅलेस्टिनची 90% लोकसंख्या आता विस्थापित झाली आहे। देर अल बलाह या एकमेव शहराला अद्याप युद्धाची तितकीशी झळ बसली नव्हती। मात्र याच भागात हमासनं इस्रायली ओलिसांना लपून ठेवल्याच्या संशयामुळे आता इस्रायलनं इथंही हल्ले सुरू केलेत। सध्या हमासकडे इस्रायलचे सुमारे 50 ओलीस आहेत, मात्र त्यातील निम्मेच ओलीस जिवंत असल्याचा संशय आहे। गेल्या 21 महिन्यांच्या या युद्धात आतापर्यंत 59,000 पॅलेस्टिनींनी जीव गमावल्याची माहिती गाझाच्या आरोग्य विभागाने दिली आहे। मात्र यात दहशतवादी किती आणि नागरिक किती याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। मात्र मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश लक्षणीय आहे। गाझाचा आरोग्य विभाग हा हमास सरकारचा भाग असला तरी संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांसाठी याच विभागाची आकडेवारी प्रमाण मानली जाते। दरम्यान मंगळवारी गाझाच्या पश्चिम शहरातही हल्ले झाले। त्यात सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले। आम्ही 5 दिवसांपूर्वीच खान युनुसमधून विस्थापित झालो आणि देर अल बलाहमध्ये आलो। इथे या अल बिरका परिसरात राहू लागलो। आज सकाळी आम्हाला अल बिरकामधूनही निघावं लागलं। आमच्यावर इस्रायलकडून वाहनं, रणगाडे यातून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला। अतिशय तीव्र आणि अमानुष हल्ले झाले। आमच्यातील 2 शहीद झाले, तर 4 जण जखमी झाले। एकीकडे युद्धात असे बळी जात असतानाच उपासमारीचा प्रश्नही गंभीर झालाय। मार्च महिन्यात पहिली शस्त्रसंधी संपल्यानंतर इस्रायलनं गाझाची अन्नकोंडी करण्यास सुरुवात केली। जीवनावश्यक वस्तू आणि अन्न पुरवठा करणारे आंतरराष्ट्रीय मदतीचे ट्रक इस्रायलनं रोखून धरले होते। आंतरराष्ट्रीय संघटनांकडून कठोर टीका झाल्यानंतर मे महिन्याच्या सुमारास इस्रायलनं काही प्रमाणात हे ट्रक गाझामध्ये सोडण्यास सुरुवात केली। रफा शहरात त्यासाठी इस्रायल नियंत्रित आणि अमेरिका पुरस्कृत गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन तर्फे अन्न आणि इतर मदत वितरण केंद्र सुरू करण्यात आली। मात्र या केंद्रांजवळ मदतीसाठी येणाऱ्या पॅलेस्टिनींवरही इस्रायलकडून हल्ले झाल्याचा आरोप करण्यात आला। इस्रायलनं हे आरोप फेटाळून लावले। दहशतवादीत सामान्य पॅलेस्टिनींच्या आड शस्त्र आणि बॉम्ब घेऊन गर्दीत घुसतात आणि हल्ले करतात असा दावा इस्रायलनं केला। अलीकडेच मदत वितरण केंद्राजवळ झालेल्या अशाच एका हल्ल्यात 73 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला। तर संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी संघटनेला दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अन्नासाठी जाणाऱ्या सुमारे 900 जणांचा असाच मृत्यू झालाय। अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात सुमारे 875 नागरिक मारले गेले। त्यातील 674 जण तर गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनच्या अन्न वितरण केंद्राजवळ मारले गेले, तर इतर 201 जणांची हत्या ही मदत घेऊन येणाऱ्या ताफ्याजवळ झाली। हे ताफे संयुक्त राष्ट्र किंवा इतर मानवतावादी संघटनांचे असू शकतात, मात्र तुम्हाला माहिती आहे की त्यांचे फारच कमी ट्रक गाझा पट्ट्यात पोहोचू शकतात। हा सारा संघर्ष एकीकडे आणि अन्नासाठीची धडपड एकीकडे। आता तर गाझामध्ये अपुऱ्या अन्न पुरवठ्याअभावी उपासमार आणि कुपोषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। सकाळपासून मी 1 किलो पिठाच्या शोधात आहे। गाझामध्ये कुठेही मिळालं नाही। या उपासमारीमुळे माझी मुलं धड झोपूही शकत नाहीत। मी सकाळी ब्रेडच्या शोधात निघालो। आता माझी पत्नी रुग्णालयात दाखल आहे। कित्येक तास मी अन्नाच्या शोधात आहे। हात अजूनही रिकामेच आहेत। किमती तर आमच्या आवाक्या बाहेर गेल्यात। 1 किलो पिठासाठी 200 शेकल्स मोजावे लागतात। आमच्याकडे काहीही उत्पन्नाचं साधन नाही। आमच्याकडे केवळ आता भूक उरली आहे। अनेक लहान मुलांसह मोठ्या नागरिकांनाही कुपोषणाचा सामना करावा लागतोय। गाझामध्ये मार्च महिन्यापासून सुमारे 86 नागरिकांचा कुपोषणामुळे बळी गेलाय।
यात 76 लहान मुलांचा समावेश आहे अशी माहिती गाझाच्या आरोग्य विभागानं दिली आहे। यावर संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे। गाझामधली उपासमार एका गंभीर वळणावर गेली आहे। तिथून आलेल्या माहितीनुसार 1/3 लोकसंख्या अनेक दिवस सलग उपाशी राहते। यात लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे। 1/4 लोकसंख्या कुपोषित आहेत। सुमारे 1 लाख महिला आणि लहान मुलं ही गंभीर कुपोषित आहेत आणि त्यांच्यावर तातडीनं उपचार आवश्यक आहेत। एकूणच एकीकडे हमास इस्रायल युद्ध चिघळत असताना गाझामधली परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक झाली आहे। यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चिंता व्यक्त होतीये खरी, मात्र त्यावर तातडीनं उपाययोजना आवश्यक आहेत। नाहीतर गाझामधील मानवतावादी समस्या आणखी गंभीर वळण घेण्याची भीती आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।